टेन्शनच नाही. पुरेपूर कोल्हापूर आहे. आम्ही अख्खं कोल्हापूर म्हणजे अख्खं नाही पण जिथं जिथं जायचं तिथं जातो. जेवढं शक्य आहे तेवढं जितकं शक्य आहे तिथं सगळीकडे जातो आणि छान आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी खूप भारी. खरं इथलं क्लायमेट असेल, इथले लोक असतील, आमची युनिट आणि तुम्हाला मागे आमच्या प्रोडक्शनचं नाव दिसत असेल टेलिटेल मीडिया. मुळात या प्रोडक्शन बरोबर माझी 3री-4थी सिरियल आहे, त्यामुळे मला माहितीये इथे कलाकारांची खूप काळजी घेतली जाते. खूप छान, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, मजा येते. मुळातच इथे कोल्हापुरात आउटडोअरला मुंबईनं बाहेर जाऊन काम करायला मजा येते. आणि आपल्यात सध्या 2 कलाकार कोल्हापूरचे इथं आहेत. सॉरी 3 आहेत. अरे सॉरी 4 कलाकार कोल्हापूरचे. मी त्यांना विनंती करतो की कोल्हापुरातनं म्हणजे आम्ही कोल्हापूरच्या बाहेरून आलोय, कोल्हापूर एवढं बघितलं, कोल्हापूर आम्हाला एवढं आवडलंय. आता त्यांना विचारतो मी की आम्ही जे कोल्हापूरच्या बाहेरून आलोय, सोबत काम करतोय, आमच्या सोबत काम करताना त्यांना कसं वाटतंय की बाबा म्हणजे बाहेरची माणसंही कशी आहेत असं त्यांना वाटतं. म्हणजे आम्ही कोल्हापूरच्या लोकांचं एवढं भरभरून कौतुक करतोय. आता प्रसाद सर उत्तर देतील. मुळात कसं आहे, कोल्हापूरची माणसं अशी आहेत की बाहेरून येणाऱ्या लोकांना ती मुळात बाहेरचं समजत नाही. हार्डली तासाभरात त्यांना ते सगळे कोल्हापूरचे करून घेतात. सो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसापासूनच सगळ्यांच्या तोंडात छान कोल्हापूरची भाषा बसली होती. काही छान ऐकत होतो आम्ही, काही फिल्टर्स लावून ऐकत होतो. समजणाऱ्यांना समजलं असेल कोल्हापूरची भाषा काय ती. सो मजा येते आणि सगळेजण कोल्हापुरीच झाले तिकडे. सो तुम्ही सिरियल मध्ये पण बघत असाल, कोल्हापुरी भाषा ऐकायला मिळत असेल. मजा येते का नाही तुम्ही सांगा फक्त. बाकी कोण आहेत कोल्हापूरचे आपण? कोल्हापूरचा 1 मिनिट, कोल्हापूरचा छोटा डॉन स्टार, कोल्हापूरचा स्टार ओम वेसनेकर. यांची परम मैत्रीण सई ही आपल्यासोबत आता 2 शब्द बोलणार आहे. मला तरी आधी म्हणजे माझं पहिलं शूट पायलसोबत लागलं होतं ते पुण्याच्या आधी कळल्यानंतर मला वाटलं की थोडीशी म्हणजे गर्विष्ठ असं वाटलं की यार थोडीशी चिडकी वाटतीये, जास्त लोक पण आधी लागायला हिच्या वगैरे असं वाटलं होतं. जेन्युइनली वाटलं होतं मला. आणि ती तशी म्हणजे शांत तिचं असं कामात असायची, म्हणलं जाऊ दे निघाली आली. तशी नाहीये ती पुण्याची. कोणाला तर पुण्याची असूनही म्हणजे पुण्याचे सगळे चांगले मी कोल्हापूर मग त्यानंतर सुरेखाताई सुद्धा कसं की त्यांचा एक वेगळाच ऑरा आहे. आधी भीती वाटते, मी तर तेव्हा म्हणजे अगदीच सिनियर आहेत, पण काही तो त्यांचं इतकं त्या काम करून आल्या त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला ना म्हणजे ऍज अ आर्टिस्ट म्हणून, कारण एवढ्या मोठ्या सिनियर आर्टिस्ट सोबत काम करायचंय तर आधी ती भीती वाटते. पण आमच्या सेटवरचे सिनियर आर्टिस्ट म्हणजे भाऊ असतील, ताई असतील, संजय सर असतील, सगळेच इव्हन सगळेच इतके बेस्ट आहेत की आम्हाला सगळ्यांना म्हणजे संजय सर म्हणली ती माझ्याकडे बघते. तू फ्रेमच्या बाहेर आहे संकेत. हा नाही मी ओके. आणि सगळे सिनियर आर्टिस्ट इतके बेस्ट आहेत की आम्हाला नवीन म्हणजे मी आणि ओम आम्हा दोघांना पण इतकं छान कम्फर्टेबल केलं सगळ्यांनी. इतकं छान वातावरण, इतकं छान रिलेशन मेंटेन केलं त्यांनी. आणि असं कुठंच वाटलं नाही की अरे यार ती भीती किंवा ते दडपण नंतर नाही वाटलं काम करताना. मुजुमदार फॅमिली सोबत आमचं आधी बॉन्डिंग नव्हतं, नंतर बॉन्डिंग व्हायला लागलं. त्यामुळे तिकडे पण सगळे अतरंगी आहेत, छान आहेत. जरी छान अतरंगी म्हणजे सगळे चांगलेच आहेत, सगळे हे नाही. मला इतकं छान पण बोलायचं म्हणजे मुंबईकडचे असतील, कोल्हापूरचे, पुण्याचे अजून तिथले सगळेच म्हणजे नीताताई सगळेच बेस्ट आहेत, छान आहेत. आणि आता आम्ही सगळेच एक छान फॅमिली आहोत. येस. मी कोल्हापूरची नाहीये, मी इस्लामपूरची आहे, पण माझी कोल्हापुरात ही 2री सिरियल आहे. आणि सगळे वेगवेगळ्या गावावरून इथं आले काम करायला. सगळ्यांबरोबर मजा येते, छानच आहे, प्रश्नच नाही. पण नाईकवाड्यात आम्ही सगळे बरेच महिने एकत्र शूट होतो. इथं तर सगळे अतरंगी आहे, तुम्हाला आमच्या रील्स मधून वगैरे दिसत असेल. पण तेवढीच बॉन्डिंग आमची मुजुमदार फॅमिली सोबत पण आहे, कारण आम्ही राहायला एकत्र असल्यामुळे त्यांच्याबरोबर तेवढाच चांगला बॉन्ड झालाय. आम्ही स्क्रीनवरती जरी दिसत असलो सगळे त्यांची भांडतोय किंवा भांडणं आहेत वगैरे, पण ऑफ स्क्रीन सगळेच इथं अतरंगी. मुजुमदार फॅमिली पण आणि नाईक फॅमिली पण सगळे बाहेरून आले, कोणालाही वाटणार नाही की आम्ही बाहेरून आलोय किंवा इथे शूटसाठी आलोय. सगळे खूप छान फॅमिली सारखे राहतात, खूप छान फॅमिली झाली.
कधी कधी विसरतो आम्ही की शूटसाठी आलोय. कधी कधी विसरायला होतं, बऱ्याचदा शूट आलं डिरेक्टर ओरडतात की शूटसाठी आलाय. हे खरं. तुम्हाला आता वाटेल की सावीला त्रास होतोय, ती त्रास सहन करणार आहे, पण पायल खुश आहे कारण तिला नाही पडत शूट करायचंय. दिस इज अ फॅक्ट. लव्ह यू ऑल. थँक्यू. खूप प्रेम करत राहा. ओम वेसनेकर यांना विनंती करतो की त्यांनी 4 शब्द बोलावं. ओम वेसनेकर अरे दिसतोय आपण. ओम वेसनेकर हे ओम वेसनेकर हॅलो सगळ्यांना नमस्कार. आणि तुम्ही खूप प्रेम देताय तुमच्या मेसेज थ्रू, कॉमेंट्स थ्रू. मला सगळे DMs येत आहेत, सगळं कळतंय. सो थँक्यू सो मच. आणि मला एक स्पेसिफिकली अशी कमेंट येते की का रडताय, तर तो ट्रॅकच तसा आहे म्हणून रडणं येत आहे. सावीला त्रास होतो तर मी हसू नाही शकत म्हणून रडते. सो आहे, तुम्ही खूप प्रेम देताय. प्रत्येक सीन वाईज तुमचं खूप बारीक लक्ष आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगताय. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा आणि आम्हाला खूप काम करायचंय तुमच्यासाठी. सो आत्ता भेटतोय, अजून 1000, 2000, 3000 एपिसोड्स आपण नक्कीच भेटूया. थँक्यू ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. आणि खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही आमची सिरियल इतकी मनापासून बघताय. आणि खरं तर हे श्रेय जितकं तुमचं पण आहे तितकंच तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही एवढे सगळे जे टीम मध्ये दिसतो ना, ही फक्त एवढीच टीम नाहीये. याच्यामागे खूप लोक काम करतात आणि या सगळ्यांची एवढी मेहनत आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि देखील अजून खूप आमचे असे एपिसोड्स होते अजून पुढे 1000, 1500, 2000. आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला भेटू. तितकंच एंटरटेनमेंट तुमच्यासाठी आम्ही करत राहतो. विलासचा पाय जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत सिरियल चालणार. चला आता नाही टीमचा विषय निघालाय तर जरा आपण सेटवर चक्कर मारूया, थोडं टीमला भेटूया. चला. ही फुलं घेऊन गौरी बसली आमची. ही डिरेक्शन टीम मध्ये हे सगळे हाय हॅलो करा. हा अजिंक्यदा, हा राहुल, ही सगळी आमची टीम आहे. तिवारीजी, हा सचिन दादा, पप्पूदा, मनोज, हाय. जरा सेट सफारी करून दाखवूया आपण. हॅलो. हे बघा, ही एक इथं गँग बसलेली आहे. ही सगळी आमची टीम आहे. हाय हॅलो. आणि हा असा सगळा सेटअप लागलेला आहे. हा शरद, अजून किधर आहे? हे अजय दादा आमचे मेकअप आर्टिस्ट. हे आमचे मेकअप आर्टिस्ट. हा हमारा कॉस्ट्यूम वाला सौरभ. आणि हा जरा आमचा आता लाईव्ह नाश्ता चाललाय, तर जरा नाश्ता पण कसा असतो ते पण आपण दाखवून देऊया. हे इकडं आमचा असा लाईव्ह नाश्ता चाललाय. आणि ह्या काकू म्हणजे सईची आई, रीनाची आई. पिल्या आता ह्या 2 ताई माझ्यासाठी नवीन आहे. आपण चॅनलवर लाईव्ह आहे, बाकी काही नाही. आता आपण केक वगैरे कट करणार आहोत. सो काय माहिती, आता केक कटिंग सुरू होणार आहे. सो हा उद्याही जाते. आता कसं आमचं लाईव्ह चालू आहे त्यामुळं बाकीच्यांना. हा सागरदा, हा पण डिरेक्टर आहे. राहुल, हा आमचे सगळे उलाढाल हा सांभाळतो. ये इधर है हमारे गुरु भाई बैठे. हे आमचे DOP आहेत. पप्पूदा किधर? पप्पूदा नाही दिख रहे. चलो उधर केक काटते. चलो. अशी सगळी टीम आहे आमची. याच्या व्यतिरिक्तही अजून बरेच जण आहेत जे जिकडं मुजुमदारांचं घर आहे त्या सेटवर आहेत. सो आता हे इकडं सेटअप चाललाय, बघूयात काय. केकच केक, 300चा केक. आणि
हा जुळली गाठ ग 300 एपिसोड्स टू बी कंटिन्यूड. आणि ही आमची सगळी टीम. हाय हॅलो हॅलो सावी मॅम हाय हाय. थँक्यू सो मच. आमचे आज 300 एपिसोड आणि त्याचं सेलिब्रेशन आम्ही करतोय. हे बघा पण दाखव काय काय तयारी. हो दाखव. सगळं दाखवलं. दिस इज जुळली गाठ ग 300 एपिसोड टू बी कंटिन्यूड अँड दिस इज JGG जुळली गाठ ग. चलो थँक्यू सगळ्यांनी एवढा वेळ दिल्याबद्दल. एकदा सगळ्यांना थोडा बाय आणि एक थँक्यू विश करूया. थँक्यू सो मच. बाय बाय.